धर्मेंद्र, अनेकांना त्यांचं आडनाव माहीत नसते, पण सनी देओलमुळं कळतंय धर्मेंद्राचं आडनाव देवल आहे. दिसायला डॅशिंग, बसंतीन कुत्तों के सामने मत नाच, इरू जय शोले, है का नाही. मैं कुत्तों का खून पी जाऊंगा, अख्ख्या भारतातले कुत्रे कोमात, ते म्हणजे धर्मेंद्र. धर्मेंद्रचं आडनाव देवल, जन्म 1935, रनिंग एज 89, 90व्या वर्षामध्ये पदार्पण. काय झालं, श्वास घेताना थोडीफार अडचण आली. मीडिया एवढा उतावीळ आहे. अरे बाबा, जर एखादी पोलीस यंत्रणा न्याय देत नसेल, एखादा लोकप्रतिनिधी छळ करत असेल, त्या ठिकाणची जी काही शासकीय यंत्रणा ताण देत असेल, तेव्हा एखाद्या सामान्य व्यक्तीवर होणारा अन्याय समोर आणणारा घटक असतो, त्याला आपण मीडिया म्हणतो. हिला आपण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणतो. अरे जिवंत माणसाला बिनाकामी मारलं तुम्ही, त्याच्या बायकुल किती ताण आला असेल, त्याच्या लेकराला किती ताण आला असेल. मीडियामध्ये मी कोमात गेलो, तुमची बातमी एक पाऊल पुढं आहे ना, कुठंच जाऊ नका, पाहत राहा. आणि त्याच्यावर तुमची न्यूज की आप धर्मेंद्र नहीं रहे, चिट्ठी ना कोई संदेश, न जाने कौन सा देश, जहां तुम चले गए. हे गाणे तुमचे, तुमच्या स्टोऱ्या, तुम्हाला फॉलो करणारे करोडो लोकांनी स्टेटस ठेवलं, RIP धर्मेंद्र, कळलं का, त्याचे गाणे ठेवले. मग मला प्रश्न पडतंय, पाकिस्तान आणि 7 मे 2025ला आपण राबवलेलं ऑपरेशन सिंदूर, तर आपल्या भारतातला मीडिया एवढा डेंजर आहे, पाकिस्तानच्या रावळपिंडीत जाऊन पोहोचला होता. लाहोर अर्ध उडीलं होतं त्यानं. पिक्चर मधले सीन आहेत का, ते बातम्यात दाखवू लागले की भारतीय सैनिक अब पहुंच गए लाहौर की तरफ, अभी 10 मिनट में लाहौर अपने काबू में आने वाला है. सुधरा, विश्वास ठेवायचा. तुम्हाला जिवंत माणसाला मारलं तुम्ही, अख्ख्या 100 कोटी लोकांना स्टेटस ठेवलं, आणि मग बायकून सांगितलं की बरं होणाऱ्या माणसाबद्दल अफवा कशा पसरू शकता, तुमच्यावर तर मानहानी दाखल करायला पाहिजे. नियमान तुम्हाला अशा बातम्या देणाऱ्याला ताणून हाणायला पाहिजे. चांगलं. अरे जिवंत माणसाला मारायला, ते पोरग कोमात गेलं ना फुकट, ज्याचा बाप जिवंत आहे, आणि तुम्ही बाहेर समजा बातम्या द्याले, बिनाकामी लोकांचा गर्दा वाढला भेटायला, हे का नाही. समजा एखादा माणूस ॲडमिट आहे, ॲडमिट असताना प्रत्येक डॉक्टरला असेल, त्या ठिकाणच्या घरच्यांना असेल, एक आशा असती बाबा हे बरं व्हाव, आणि त्याच्यात तुम्ही बाहेर जाहीर केलं, किती गेलंय, किती वाईट आहे. तुमच्यावर विश्वास काय ठेवा. हे दिल्लीचं प्रकरण घडलं, याच्या अगोदर पुलवामा अटॅक झाला, त्यामध्ये आपल्या देशाकडे किती शस्त्र आहेत, अख्खं पूर्ण जगाला सांगितलं का नाही तुम्ही. पाकिस्तानच्या त्या डॉन मीडियानं कुठं सांगितलं का आमच्याकडे काय म्हणून, पण तुम्ही आपला भोंगळा कारभार अख्ख्या जगाला मांडला का नाही. म्हणून तुमचं काम आहे की देशातल्या काही गुपित यंत्रणा तुम्ही समोर आणण्यापेक्षा कुठं आणायच्या नाही, काय करायचं नाही तुमच्या हातात आहे. एखादं देशातलं प्रकरण दाबायचं असेल की तुम्ही मधात एखादा सुतळी वाहून टाकून देता हुसकून, कळलं का. दिवसभर लोक कोमात गेले धर्मेंद्र का, मग मॅटर होतं ना दिल्लीचं, कळलं का. बॉम्बस्फोट, त्या भिका चोटायला तर ताणू हाणार पाहिजे, कळलं का. त्याच्यावर येणार आपला व्हिडिओ, त्याला आपण ताणू हाणायला पाहिजे. पण मेन मॅटर आहे बाबा की या ठिकाणी भारतानं किती दिवस सहन करायचं, आपण किती दिवस फक्त फपाट गप्पा हाणायच्या, आणि किती दिवस सामान्य जनता इथं फक्त मरायला पैदा व्हायची. यावर तोडगा काढणं गरजेचं आहे. पण मीडियाला विनंती आहे, जोपर्यंत सत्यता तुम्ही तपासून पाहत नाही त्याच्या बातम्या देऊ नका. आणि जेव्हा एखाद्या गोष्टी देशात कामाच्या आहेत, ज्या गोष्टीवर लोक बोलायले, जी गोष्ट सध्या देशातल्या लोकांना समजायली, तेव्हा मधात पटकन एखादा फुसका बाम आण जाऊ नका, आणि लोकांचं लक्ष विचलित करत जाऊ नका. धर्मेंद्र साहेब जिवंत आहेत, कळलं का. छानपैकी शेतामध्ये काम करू लागले, त्यांचे व्हिडिओ पण लोकांनी पाहिले. हे बॉबी देओल आहे, सनी देओल आहे, 2.5 किलो का हात. आणि मग धर्मेंद्र साहेब जर तुम्हाला म्हणले है की नाही, कुत्तो मैं तुम्हारा खून पी जाऊंगा, मग तुम्हाला ताणू हानील का नाही ते. आणि इकडं 2.5 किलो का हात, इकडं पुन्हा बॉबी देओल फैसला ऑन दी स्पॉट, नो डाऊट फैसला ऑन दी स्पॉट, क्रांती, कळलं. तर जिवंत माणसं असल्यावर अशा बातम्या पसरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका. तुम्ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. तुमच्याकडे पाहून भारतातल्या 100 कोटी लोकांनी स्टेटस ठेवलं, धर्मेंद्र अब हमारे बीच नहीं रहे, कळलं का. तर विनंती आहे, उद्या कोणाच्या गाडीला धक्का टाकला तुम्ही बातमी टाकसाल, अपघातात गेले, अख्खा देश कोमात. त्यामुळे बातम्या देताना है ना, सकाळची आणि संध्याकाळची उतारल्याशिवाय द्या जाऊ नका. तुम्हाला विनंती आहे, देश तुमच्या हातात आहे, सत्यता तुमच्या समोर येणं आणि ती सत्यता लोकांसमोर मांडणं हे तुमचं काम आहे. लोकशाही अबाधित ठेवा, एवढीच तुमच्याकडून अपेक्षा. धर्मेंद्र साहेब जिवंत आहेत, तुम्हाला
सुदृढ निरोगी चांगला आयुष्य लाभो. धन्यवाद.